श्रोतेहो, आपण ट्यून केले 101.7 मेगाहर्ट्झवर आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर केंद्र. 8:40 आणि 33 सेकंद झाली आहेत. श्रोतेहो, प्रसारित करत आहोत 10वी-12वी नंतर करिअरच्या विविध संधी याविषयी करिअर मार्गदर्शक आणि महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी, दिशा फाउंडेशन आणि डेक्कन मिलिटरी स्कूलचे संचालक मनीष पाटील यांची मिलन नायगडे यांनी घेतलेली मुलाखत. नमस्कार श्रोतेहो, आपल्या करिअर मार्गदर्शन या विशेष कार्यक्रमात मी मिलन नायगडे आपलं स्वागत करते. श्रोतेहो, 10वी आणि 12वीच्या परीक्षा नुकत्याच झालेल्या आहेत आणि निकालाची वाट आपण सगळेच पाहतोय. निकाल हाती आल्यानंतर पुढे काय करायचं हा प्रश्न विद्यार्थ्यांसोबत पालकांना सुद्धा असतो. आणि 10वी-12वी नंतर करिअरची निवड करताना केवळ गुणांवर अवलंबून न राहता स्वतःची आवड, क्षमता आणि भविष्यातील संधी याचा विचार करून मुलांना करिअर निवडावं लागतं. तर श्रोतेहो, 10वी-12वी नंतर करिअर विषयक मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत श्री मनीष पाटील सर, जे विद्यार्थी मार्गदर्शन आणि करिअर सल्लागार क्षेत्रात अनुभवी आहेत. मनीष पाटील सर हे महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी, दिशा फाउंडेशन आणि डेक्कन मिलिटरी स्कूलचे संचालक आहेत. तर बातचीत करूया त्यांच्याशी. मनीष पाटील सर, स्वागत आहे तुमचं आमच्या कार्यक्रमात. धन्यवाद मॅडम. सर, माझा पहिला प्रश्न असा आहे तुम्हाला की SSC आणि HSC नंतर विद्यार्थ्यांमध्ये करिअर बाबत संभ्रम असतो, तर त्यांनी सुरुवात कशी करावी? बरोबर आहे मॅडम. 10वी आणि 12वी नंतर आपण मुख्यतः 2 प्रकारचे विद्यार्थी बघतो. एक असा विद्यार्थी असतो ज्याला मेडिकल, इंजिनिअरिंग म्हणजे प्रवाहासोबत जाण्याची इच्छा आहे. या विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये करिअरचा संभ्रम तेवढा आपल्याला दिसून येत नाही. परंतु मुख्यतः असा एक विद्यार्थी ज्याला या प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन काहीतरी करिअर करायचं आहे, ज्याला मेडिकल किंवा इंजिनिअरिंगच्या पलीकडे जाऊन डिफेन्समध्ये जायचं आहे, किंवा त्याला मर्चंट नेव्हीमध्ये जायचं आहे, किंवा त्याला आंतरराष्ट्रीय स्तरावरती काही करायचं आहे, किंवा ज्याला वैज्ञानिक बनायचं आहे, अशा विद्यार्थ्यांमध्ये आपल्याला थोडीशी संभ्रमावस्था दिसते. त्याचं कारण काय, तर या विद्यार्थ्यांना त्या करिअरबाबतचं एक अपूर्ण ज्ञान असतं. त्याला त्या फील्डबद्दल मार्गदर्शन करणारा कोणी व्यवस्थित व्यक्ती उपलब्ध झालेला नसतो आणि खूप कमी लोकांनी ते करिअर निवडलेलं असल्यामुळं आपण तिकडं जावं की नाही अशी एक संभ्रमावस्था नक्कीच या विद्यार्थ्यांमध्ये असते. परंतु या विद्यार्थ्यांचं आयुष्यात यशस्वी होण्याचं प्रमाण सुद्धा जास्त आहे, कारण प्रवाहाच्या विरुद्ध जाणं आणि प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन करिअर निवडणं ही खूप मोठी गोष्ट आहे. आयुष्यात यशस्वी झालेले विद्यार्थी हे नेहमीच प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन ज्यांनी करिअर केलं असेच असतात. तर सर, आता तुम्ही सांगितलं की प्रवाहाच्या विरुद्ध जाऊन जे करिअर निवडतात तर ते खरंच वेगळं काहीतरी करू शकतात. तर 10वी-12वी नंतर विद्यार्थ्यांमध्ये कोणते प्रमुख करिअर उपलब्ध आहेत सर? कारण आताच तुम्ही सांगितलं की डॉक्टर, इंजिनियर याशिवाय डिफेन्स वगैरे सारखे जे क्षेत्र आहेत, तर असे काही प्रमुख करिअर पर्याय उपलब्ध आहेत का? अगदी. तर युजली मेडिकल, इंजिनिअरिंग, फार्मसी, डिप्लोमा हे ट्रॅडिशनल करिअर आपल्या सगळ्यांना माहितीच आहेत. परंतु भारतामध्ये म्हणजे अशा काही खूप चांगल्या दर्जेदार संधी उपलब्ध आहेत जिथे विद्यार्थ्यांना ऑफिसर बनण्याची संधी मिळू शकते अगदी 12वीच्या वयाच्या नंतर लगेच. ज्यामध्ये प्रमुख करिअर मानलं जातं NDA, ज्यामध्ये नॅशनल डिफेन्स अकॅडमीच्या माध्यमातून आर्मी, नेव्ही, एअरफोर्स इथे विद्यार्थी ऑफिसर बनू शकतात. या करिअर सोबतच इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी नावाचा एक भारत सरकारचा खूप छान उपक्रम आहे, इंदिरा गांधी राष्ट्रीय उडान अकॅडमी, जिथे विद्यार्थी पायलट बनू शकतो, सेलर असेल, एअरमन असेल. हे डिफेन्स आणि सिव्हिलियन रँकशी रिलेटेड अशा अनेक काही करिअरच्या नवीन संधी आहेत ज्या विद्यार्थ्यांकडून प्रामुख्यानं दुर्लक्षित होत असतात, कारण त्याचं एक पूर्णपणे ज्ञान किंवा पूर्ण माहिती विद्यार्थ्यांपर्यंत पोहोचलेली नसते. सर, कला, वाणिज्य, विज्ञान किंवा व्यावसायिक अभ्यासक्रम यापैकी योग्य शाखा कशी निवडावी? हा प्रश्न खरंच खूप गंभीर आहे. विद्यार्थ्यांना करिअर निवडताना सगळ्यात म्हणजे महत्वाचं म्हणजे की आपला स्वभाव काय, आपली आवड काय, आपल्या क्षमता काय, त्यानंतर या क्षमतांना भविष्यात आपण कशा प्रकारे संधीमध्ये त्याचं रूपांतरण करू शकतो, ह्या सगळ्या गोष्टी विद्यार्थ्यांनी विचार करणं गरजेचं आहे. त्यामध्ये सगळ्यात पहिले विद्यार्थ्यांनी सेल्फ असेसमेंट करावं की मला मॅथमॅटिक्स जास्त आवडतं, की मला सायन्स जास्त आवडतं, की मला हिस्ट्री जास्त आवडतं, की मला अकाउंट्स आवडतं. अशा छोट्या छोट्या प्रश्न जर विद्यार्थ्यांनी स्वतःला विचारले, त्यानंतर मला कोणत्या विषयामध्ये जास्त वाचन करण्याला म्हणजे मी प्रेरित होऊ शकतो, जास्त वेळ मी वाचन करू शकतो,
जर ह्या प्रश्नांचं उत्तर विद्यार्थ्यांनी स्वतःला दिलं तर निश्चितच आपल्याला कला शाखेत जायचंय, वाणिज्य शाखेत जायचंय की विज्ञान शाखेत जायचंय याचं उत्तर प्रत्येक विद्यार्थी स्वतःलाच देऊ शकतो. छान मार्गदर्शन केलं सर तुम्ही. सर, अनेक विद्यार्थ्यांना संरक्षण दलामध्ये करिअर करायचं असतं, तर अशा विद्यार्थ्यांना आपण काय मार्गदर्शन कराल? मॅडम, संरक्षण क्षेत्रातलं जे करिअर आहे ते फक्त करिअर पुरतं मर्यादित नाहीये, तर मुलांना शाळेच्या दिवसांपासूनच आपल्या देशासाठी काहीतरी करण्याची इच्छा असते. त्यामुळे देशसेवा आणि करिअर हे एकत्रित ज्या ठिकाणी होऊ शकतं असं एक खूप ॲडव्हेंचरस करिअर संरक्षण क्षेत्रामध्ये आपल्याला मिळतं. हे करिअर अत्यंत स्थिर करिअर मानलं जातं, जिथं विद्यार्थ्यांना सन्मान मिळतो, विद्यार्थ्यांना आर्थिक त्यांची बाजूसुद्धा खूप बळकट होऊन जाते. आणि गेल्या 10 वर्षांमध्ये आपल्याला जसं माहिती आहे की मुलींना सुद्धा संरक्षण क्षेत्रामध्ये खूप मोठी संधी मिळालेली आहे. जर तुम्ही या वर्षीचं महाराष्ट्रातलं जर उदाहरण घेतलं तर एक जिया करपे नावाची एक विद्यार्थिनी आहे आणि दुसरी समृद्धी इंगळे नावाची विद्यार्थिनी आहे. या दोन्ही विद्यार्थिनी यावर्षी महाराष्ट्रामध्ये म्हणजे महाराष्ट्राच्या विद्यार्थिनी आहेत, पण देश पातळीवर त्या एनडीएमध्ये चमकल्या. एकीचा रँक मला वाटतं भारतात दुसरा आलाय. मग मुलीसुद्धा जर या करिअर संरक्षण क्षेत्रामध्ये करिअर इतक्या चांगल्या प्रकारे करू शकत असतील तर अर्थातच मुलांमध्ये आणि मुलींमध्ये संरक्षण क्षेत्राबद्दल करिअरची जागरूकता, जाणीव आणि त्यासाठी तत्परता ही वाढलेली आपल्याला दिसून येते. सर, आता तुम्ही सांगितलं की संरक्षण क्षेत्रामध्ये मुली सुद्धा करिअर करत आहेत आणि त्यांना यश सुद्धा मिळत आहे. तर मला असं विचारायचं आहे की आर्मी, नेव्ही आणि एअरफोर्स जे आहेत, तर डिफेन्स अकॅडमी ज्या आहेत, अर्थात आता तुम्ही महाराष्ट्र डिफेन्स अकॅडमीचे संचालक आहात, तर अशा डिफेन्स अकॅडमी विद्यार्थ्यांना कसं मार्गदर्शन करतात? महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी ही जी संस्था आहे ही विद्यार्थ्यांना अगदी बेसिक लेवलपासून तयार करतं. कारण आपल्याला माहिती आहे की जर एखादी रेस असेल तर रेसमध्ये एक एंड पॉईंट असतो, परंतु लाईफमध्ये स्टार्टिंग पॉईंट वेगळे वेगळे असतात. म्हणजे काही विद्यार्थ्यांना अगदी कमी प्रयत्नामध्ये त्यांना यश मिळून जातं, कारण त्यांचं लहानपणापासूनच त्या क्षेत्राविषयीची तयारी त्यांच्या कुटुंबाकडून किंवा इतर कुणाकडून झालेली असते. परंतु ज्या विद्यार्थ्यांना संधी मिळालेली नाहीये, ज्या विद्यार्थ्यांना असं बॅकग्राऊंड मिळालेलं नाहीये, अशा विद्यार्थ्यांसाठी महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी एक संधी देतं. एक मोठा भाऊ म्हणून त्यांना ही संस्था मदत करत असते. विद्यार्थ्यांना लेखी परीक्षा, SSB इंटरव्ह्यू किंवा डिफेन्समध्ये जाण्यासाठी ज्या फिजिकल त्यांच्या ज्या मर्यादा वाढवणं, त्यांना पर्सनॅलिटी डेव्हलपमेंटसाठी, ऑफिसर्स लाईक क्वालिटीसाठी मार्गदर्शन करणं, हे सगळं जे काम आहे हे महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी करत असतं. एक रेसिडेन्शियल कॅम्पसच्या माध्यमातून सर्व महाराष्ट्रातून आणि भारतातून इथं मुलं येतात आणि त्या विद्यार्थ्यांना आम्ही 11वी 12वी सोबत NDA आणि इतर करिअरसाठी मार्गदर्शन करत असतो. म्हणजे त्याची पात्रता 10वी आहे की 12वी आहे सर? ह्या परीक्षांची जी तयारी आहे ही 10वी पासूनच करायला लागते. अच्छा. 11वी आणि 12वी ह्या 2 वर्षामध्ये विद्यार्थी तयारी करतात आणि 12वीच्या नंतर किंवा 12वीला अपेअर असताना विद्यार्थी याच्या एंट्रन्स एक्झाममध्ये सहभागी होतात आणि त्यानंतर मग ह्या विद्यार्थ्यांना NDA किंवा IMU जो काही करिअर ऑप्शन त्यांना निवडायचा आहे ते निवडू शकतात. श्रोते हो, आपल्यासोबत आहेत श्री मनीष पाटील सर, जे विद्यार्थी मार्गदर्शन आणि करिअर सल्लागार क्षेत्रात अनुभवी आहेत. सर, करिअर निवडताना विद्यार्थ्यांनी गुणांना प्राधान्य द्यावं की स्वतःच्या आवडी आणि क्षमतांना? मला असं वाटतं मॅडम, हे सगळं एकत्र घेऊन करिअरला प्राधान्य देणं कधी पण चांगलं. कारण आवडीनिवडीही तेवढ्याच महत्वाच्या आहेत, क्षमताही तेवढ्याच महत्वाच्या आहेत, स्किलही तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आपल्याला या सगळ्यांचं बॅलन्स कुठेतरी करता आलं पाहिजे आणि बॅलन्स केलं तरच आपण योग्य करिअरपर्यंत पोहोचू शकतो. मनीष पाटील सर, या टप्प्यावर विद्यार्थी आणि पालकांकडून कोणत्या सामान्य चुका होतात? माझ्याकडे जसे विद्यार्थी नेहमीच येतात तेव्हा माझ्या असं लक्षात येतं की विद्यार्थी नक्कल करतात की एक अमुक मित्राने एक करिअर निवडलंय म्हणून मलाही तेच करिअर निवडायचंय, किंवा मला खूप चांगले मार्क्स 10वीला मिळालेत म्हणून मला एखाद्या पर्टिक्युलर करिअरमध्ये जायचंय. एखाद्या करिअरबाबत अपूर्ण माहिती घेणं किंवा पालकांचा दबाव असतो बऱ्याच वेळेला. काही विद्यार्थी खूप शॉर्ट टर्म विचार करतात की मला लगेच जॉब ऑपॉर्च्युनिटीज मिळेल का वगैरे. अशा काही चुका आहेत जिथं विद्यार्थी क्षमता ओळखत नाहीत, योग्य मार्गदर्शन घेत नाहीत, करिअर प्लॅनिंग करत नाही. त्यामुळं विद्यार्थ्यांचं जे करिअर आहे हे कुठेतरी चुकीच्या मार्गाला जाऊन थांबतं. आणि करिअर ही एक अशी गोष्ट आहे की जी आपण खूप कमी वेळेला सुरू करू शकतो. म्हणजे एकदा 12वीच्या नंतर जर तुम्ही तुमची एक वाट निवडली तर बहुतेक वेळा ती वाट बदलली जात नाही, की त्याची शक्यता खूप कमी असते. खूप कमी लोकांना अशी संधी मिळते. म्हणून विद्यार्थ्यांनी या चुका टाळून
सामान्यपणे ह्या ज्या चुका आहेत त्या करिअरच्या बाबतीमध्ये विद्यार्थ्यांना खूप मोठं हर्डल ठरतं. या चुका जर त्यांनी टाळल्या तर अर्थातच त्यांचं चांगलं करिअर घडेल. अच्छा, म्हणजे शेवटी स्वतःची क्षमता त्यांनी पाहायला हवी. बरोबर. तर मनीष पाटील सर, अभ्यासाबरोबरच विद्यार्थ्यांनी कोणती महत्वाची कौशल्य विकसित करायला हवीत? मॅडम, या प्रश्नाचं उत्तर मी थोडंसं वेगळ्या पद्धतीने देऊ इच्छितो. कसं असतं की विद्यार्थी अभ्यास करताना फक्त पुस्तक आणि त्याचा ठरलेला वेळ एवढ्याच गोष्टीत तो गुंतून राहतो. मला असं वाटतं की विद्यार्थ्यांनी अभ्यास करताना भरपूर खेळायला पाहिजे. दिवसभरात त्यांनी किमान 2 तास वेळ जो आहे तो खेळण्यासाठी असणं गरजेचं आहे. त्यात होतं काय की जसं आम्ही विद्यार्थ्यांना एनडीएची तयारी करून घेतो, इथं आमचा 2 तासांचा वेळ स्पोर्ट्ससाठी ठरलेला आहे. त्याने काय होतं, विद्यार्थी जेव्हा खेळतो त्याच्यामध्ये लिडरशिप क्वालिटीज येतात, त्याच्यामध्ये ग्रुप प्लॅनिंग येतं आणि ह्या ज्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आहेत त्याची त्याला नकळतपणे अभ्यासामध्ये मदत होत असते. खेळताना विद्यार्थ्याची बॉडीची जी ऑक्सिजन लेवल आहे ती खूप चांगल्या प्रकारे वाढून जाते. त्याने जेव्हा तो अभ्यासाला बसतो त्यावेळेला त्याचं कॉन्सन्ट्रेशन खूप वाढतं. अच्छा. म्हणून विद्यार्थी जर फक्त अभ्यास करत राहिला आणि दुसऱ्या केसमध्ये जर विद्यार्थी खेळून मग अभ्यास करत राहिला तर दुसऱ्या केसमध्ये त्याचा अभ्यास हा जास्त फोकस्ड होतो. त्यामुळं मला असं सर्व विद्यार्थ्यांना तुमच्या माध्यमातून सांगायला आवडेल की अभ्यासा इतकंच तुम्ही स्पोर्ट्सला किंवा जे मैदानी खेळ आहेत त्याला तुम्ही महत्त्व द्यावं. सर, महाराष्ट्रातील विद्यार्थ्यांसाठी काही कमी परिचित पण चांगल्या करिअर संधी कोणत्या आहेत? अर्थातच आता या फील्डमध्ये असल्यामुळं हा प्रश्न मला बरेच विद्यार्थी आणि पालक विचारतात. मी याच्यात तुम्हाला एक फील्ड जी आहे इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी IMU बद्दल सांगू इच्छितो. अच्छा. तसं मी NDA वगैरे बद्दल बऱ्याच विद्यार्थ्यांना याआधी सांगत आलोय, परंतु ही एकमेव फील्ड अशी मी तुम्हाला आज सांगतो की जिथं इमर्जिंग फील्ड आपण जिला म्हणू की जिथं करिअरच्या संधी खूप वाढत आहेत. विद्यार्थ्यांना जसं आपल्याला माहिती आहे की आंतरराष्ट्रीय व्यापार वाढतोय, समुद्राशी संबंधित रिसर्च एक्सप्लोरेशन असू द्यात, एक्सपिडिशन्स असू द्यात, या सगळ्या गोष्टी वाढत आहेत. कंपनीज पण समुद्राशी रिलेटेड ज्या इंडस्ट्रीज आहेत त्यात इन्व्हेस्टमेंट करतायत. म्हणून याच्यात ना करिअरच्या संधी भविष्यात वाढणार आहेत. जर आपल्याला इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी याच्या माध्यमातून जर आपण करिअर केलं तर इथं नंबर ऑफ सीट्स ज्या अवेलेबल आहेत त्याही खूप आहेत. भारतामध्ये 5 वेगळ्या वेगळ्या ठिकाणी यांचं कॉलेज आहे आणि जवळपास 100% खात्रीशीर एक करिअर जिथं तुम्हाला भविष्यात जॉब सिक्युरिटी पण मिळू शकते, असं करिअर इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी तुम्हाला प्रोव्हाइड करते. याच्यासाठी पात्रता काय लागते सर? याच्यासाठी तुम्ही 12वीच्या नंतर पण पात्र असतात आणि आफ्टर ग्रॅज्युएशन पण पात्र असतात, परंतु जास्त ज्या संधी आहेत त्या 12वीच्या नंतर आहेत. म्हणजे 11वी-12वी सोबत तुम्ही या IMU इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी CETची तयारी करावी आणि त्यानंतर तुम्ही त्या जे ठरलेले 5 कॉलेजेस आहेत त्यांच्यापैकी कुठेतरी ऍडमिशन घ्यावं. हे कॉलेजेस कुठे आहेत सांगता येईल सर? हे कॉलेज तामिळनाडू, महाराष्ट्र, कर्नाटक असे वेगळ्या वेगळ्या राज्यांमध्ये आहेत. एकूण 5 त्यांचे जे ऑफिशियल कॉलेजेस आहेत ते आहेत. परंतु आता बऱ्याच प्रायव्हेट इन्स्टिट्यूशन्सने सुद्धा हा कोर्स सुरू केलेला आहे. परंतु जर तुम्हाला कमीत कमी फीसमध्ये आणि एक जास्त इफेक्टिव्ह एज्युकेशन जर पाहिजे असेल तर आय विल रेफर की तुम्ही IMU गव्हर्नमेंट कॉलेजमध्येच ऍडमिशन घ्यावं. अच्छा. त्याशिवाय इंदिरा गांधी राष्ट्रीय उड्डाण अकॅडमी, पायलटच्या इन्स्टिट्यूट वगैरे असे पुष्कळ आहेत. परंतु एक स्पेसिफिक जर तुम्ही करिअर विचारलं तर आय विल रेकमेंड इंडियन मरीटाईम युनिव्हर्सिटी CET. अच्छा, खूप कमी परिचित आहे सर लोकांना हे फील्ड आणि मला असं वाटतं की खूप छान माहिती दिली तुम्ही विद्यार्थ्यांना या क्षेत्राबद्दल. सर, या महत्वाच्या टप्प्यावर असलेल्या विद्यार्थी आणि पालक आहेत तर यांच्यासाठी आपला काय संदेश असेल? तुमच्या माध्यमातून मला विद्यार्थ्यांना म्हणजे एक महत्वाचा संदेश असा द्यायचा आहे की विद्यार्थ्यांनी करिअर निवडताना त्यांचा एक आतला आवाज हा नेहमीच ऐकावा. कारण आपला आतला आवाज आपल्याला कधीच चुकीच्या दिशेने नेत नाही. त्याच्याबरोबरच आपल्या क्षमता ओळखल्या पाहिजेत आणि आपल्या क्षमता वाढवल्या पाहिजेत. मोबाईलचा वापर बऱ्याच वेळेला मुलांमध्ये अति जास्त प्रमाणात झालेला दिसतो. मोबाईलचा वापर टाळा मी असं सांगणार नाही, परंतु मोबाईलचा वापर तुम्ही योग्य ठिकाणी करा. AI तंत्रज्ञान शिका. आर्टिफिशियल इंटेलिजन्स जे तुम्हाला तुमच्या अभ्यासामध्ये खूप जास्त मदत करू शकतं आणि या सगळ्या म्हणजे तुम्हाला ज्या संधी मिळालेल्या आहेत त्याचा पुरेपूर उपयोग करून आपल्या कुटुंबासाठी, आपल्या देशासाठी आणि स्वतःसाठी एक छानसं करिअर, एक यशस्वी करिअर तुम्ही निवडा. एवढंच मी विद्यार्थ्यांना आपल्या माध्यमातून सांगू इच्छितो. तर खूप छान मार्गदर्शन तुम्ही केलेलं आहे सर. श्रोते हो, करिअर मार्गदर्शन या आमच्या विशेष कार्यक्रमात 10वी-12वी नंतर करिअर कसे निवडायचे याविषयी श्री मनीष पाटील सर, महाराष्ट्र सैनिक प्रबोधिनी,
दिशा फाउंडेशन आणि डेक्कन मिलिटरी स्कूलचे संचालक यांनी खूप छान असं मार्गदर्शन आपल्याला केलेलं आहे. मनीष पाटील सर, तुम्ही इथं आलात आणि आमच्या श्रोत्यांना, विद्यार्थी पालकांना मार्गदर्शन केलं, त्याबद्दल मी मिलन नायगडे आकाशवाणीच्या वतीनं आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. जय हिंद.